नमस्कार, मी शेफ अजिंक्य शिंदे आपल्या नवीन रेसिपीच्या सोबत येत आहोत. आज आपल्याला मी शिकवत आहे चिकन विंगलेट. आणि लवकरच आपल्या घरामध्ये कोणी नातेवाईक आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर आपण गडबडीत असतो आणि त्याकरिता क्विक मध्ये आपण काहीतरी चिकनची रेसिपी सादर करू. या पद्धतीने मी तुमच्यासाठी आता नवीन एक रेसिपी घेऊन आलेलो आहे, चिकन विंगलेट. आपण हे चिकनचे पीस आहेत. आपण याच्यामध्ये 2 चम्मच मैदा घेतोय. त्याच्यानंतर मग 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतोय आपण. त्याच्यानंतर मग आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतोय. त्याच्यानंतर थोडस वॉटर घेतोय. त्याच्यानंतर मग आपण थोडासा अंडा घेतला आणि अंडा त्या मिश्रण मध्ये टाकला, मैद्यामध्ये थोडस. त्याच्यानंतर मग आपण एक स्पून घेतला आणि त्या स्पून मधून आपण ते मिश्रण पूर्ण बॅटर आपण त्याच्यामध्ये मिक्स केलंय. हे बघूया कसं मिक्स होत आहे. कारण मिक्स झाल्याच्या नंतर मग पुन्हा त्याचं बेसन, त्याचं जे आहे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन पाणी घेऊया कारण जास्त थिक झाल्यासारखं वाटतंय. पाहूया. ओके. ओके, छान झालं. त्याच्यानंतर हलकंसं सॉल्ट, आपण मीठ म्हणतो त्याला, थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ऍड केलं आपण. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याला फेटलं. त्याच्यानंतर असलेले चिकनचे पीस आपण त्याच्यामध्ये ऍड केले. पुन्हा आपण त्याला ते जे आपण चिकनचे पीस घेतले ते बॅटर आपण त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स केलं. आणि हे जेवढं पण ह्याच्यामध्ये जे टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला स्वादिष्ट बनण्याकरिता आपण त्याला 5 मिनिटं साईडला ठेवू. आता आपण ह्याच्यामध्ये ऑइल टाकतोय, तेल म्हणतो आपण, तेल टाकतोय त्याच्यामध्ये. ते आपण तेल घेतलं आपण, तर ते तेल कढईमध्ये टाकलं आणि कढईत आता ते कढईचं तेल खूप गरम होत आहे. आता गरम झाल्याच्या नंतर मग आपण पुन्हा हे चिकन त्याच्यामध्ये सोडूया. आता हे चिकन जे आहे ते आपण फ्राय करायला टाकलेलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. आणि बघूया आता एका प्लेटमध्ये आपण काढतोय चिकन, खाऊया. चिकन पूर्णपणे फ्राय झालेलं आहे. आता आपण ते साईडला कढई करून आपण ते चिकन नॉनस्टिक पॅन मध्ये आपण टाकूया. तेल घेतोय कारण आपण आता हे जे चिकन आहे ते पूर्णपणे फ्राय झालेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण सारे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. पाहूया. ओके. आपण थोडं गार्लिक घेतलं.